भगवंतांचे नेत्र आणि मुख नेहमी प्रसन्न असून ते प्रसन्नतापूर्वक भक्ताला वर देण्यासाठी उद्युक्त आहेत. त्यांचे नाक, भुवया आणि गाल अत्यंत नयनरम्य आहेत. ते सर्व देवांमध्ये परमसुंदर आहेत. ते तरुण आहेत. त्यांचे सर्व अंग मनोरम आहे. लाल लाल ओठ आणि लालसर नेत्र आहेत. ते शरणांगतांना आश्रय देणारे अपार सुखदायक शरणांगत वत्सल आणि दयेचा सागर आहेत. त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे. त्यांचा वर्ण मेघाप्रमाणे सावळा आहे. त्या परमपुरुष श्यामसुंदरांनी गळ्यात वनमाला धारण केली आहे आणि त्यांच्या चारी हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म शोभून दिसत आहे. त्यांच्या मस्तकावर किरीट, कानात कुंडले, बाहूंत केयूर आणि हातात कंकणे शोभून दिसत आहेत. कौस्तुभमणी गळ्याची शोभा वाढवित आहेत. तसेच त्यांनी रेशमी पीतांबर परिधान केला आहे. त्यांच्या कटिप्रदेशावर सुवर्णाचा कमरपट्टा आणि पायात सुवर्णाचे नुपूर शोभून दिसत आहेत. भगवंतांचे स्वरूप अत्यंत दर्शनीय, शांत तसेच मन आणि डोळ्यांना आनंदित करणारे आहे. जे लोक प्रभूंची मानसपूजा करतात त्यांच्या अंतःकरणात ते हृदयकमलाच्या कर्णिकेवर आपल्या नखमणी मंडित मनोहर चरणांना स्थापित करून विराजमान होतात. अशा प्रकारे धारणा करीत करीत जेव्हा चित्त स्थिर आणि एकाग्र होईल तेव्हा त्या वरदायी प्रभूचे मनोमन अशा प्रकारे ध्यान करावे की ते आपल्या प्रेमपूर्ण दृष्टीने मंद मंद हास्य करीत आपल्याकडे पाहत आहेत. भगवंतांच्या मंगलमय मूर्तीचे अशा प्रकारे निरंतर ध्यान करण्याने मन लवकरच परमानंदात बुडून तल्लीन होऊन जाते आणि पुन्हा तिथून मागे फिरत नाही. हे राजकुमारा, या ध्यानाबरोबर ज्या परमगुह्य मंत्राचा जप केला पाहिजे तो पण सांगतो, ऐक. याचा 7 रात्री जप केल्याने मनुष्याला आकाशात संचार करणाऱ्या सिद्धांचे दर्शन होते. ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राने देशकालाचा विचार करून बुद्धिमान माणसाने अनेक प्रकारच्या पूजा साहित्याने भगवंतांची द्रव्यमय पूजा करावी. प्रभूंचे पूजन पवित्र वाणी, फुले, फळे, वनातील कंदमुळे, पूजेला योग्य अशी कोवळी पाने, वल्कले, त्यांना प्रिय तुळस इत्यादी अर्पण करून करावे. पाषाण इत्यादींची मूर्ती मिळाली तर तिचे, नाहीतर पृथ्वी, पाणी इत्यादींमध्येही भगवंतांची पूजा करावी. नेहमी संयतचित्त, मननशील, शांत आणि मौन धारण करून रानातीलच वस्तूंचा परिमित आहार घ्यावा. याखेरीज पुण्य, कीर्ती, श्रीहरी आणि वर्चनीय अशा आपल्या मायेच्या द्वारा आपल्याच इच्छेने अवतार घेऊन जी जी मनोहर कार्ये करतात त्यांचे मनोमन चिंतन करीत राहावे. प्रभूंच्या पूजेसाठी पूर्वी ज्या ज्या उपचारांचे विधान सांगितले आहे ते ते मंत्रमूर्ती श्रीहरींना द्वादशाक्षर मंत्राने अर्पण करावेत. अशा प्रकारे जेव्हा हृदयस्थित श्रीहरींचे मन, वाणी आणि शरीराने भक्तिपूर्वक पूजन केले जाते तेव्हा ते निश्चल भावाने चांगल्या तऱ्हेने भजन करणाऱ्या आपल्या भक्तांची श्रद्धा वाढवितात आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म, अर्थ, काम किंवा मोक्षरूप कल्याण प्रदान करतात. जर उपासकाला इंद्रियांसंबंधी भोगांबद्दल वैराग्य असेल तर त्याने मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत भक्तिपूर्वक अखंड भगवंतांचे भजन करावे. श्री नारदांनी असा उपदेश केला तेव्हा राजकुमार ध्रुवाने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि नमस्कार केला. त्यानंतर तो भगवंतांच्या चरणचिन्हांनी अंकित अशा परमपवित्र मधुवनात गेला. ध्रुव तपोवनात निघून गेल्यावर नारद उत्तानपादाच्या महालात पोचले. राजाने त्यांचे यथायोग्य उपचारांनी पूजन केले तेव्हा त्यांनी आरामात आसनावर बसून राजाला विचारले. श्री नारद म्हणाले, राजन, तुमचे मुख म्लान झाले आहे. तुम्ही बऱ्याच वेळापासून कोणत्या विचारात गळला आहात? तुमच्या धर्म, अर्थ आणि काम यापैकी कशात कमतरता तर आली नाही ना? राजा म्हणाला, ब्रह्मन, मी स्त्री लंपटा आणि निर्दया आहे. अरे रे, मी माझ्या 5 वर्षांच्या अतिशय बुद्धिमान मुलाला त्याच्या मातेसह घराच्या बाहेर काढले. त्यांचे कमळासारखे कोमल मुख भुकेने म्लान झाले असेल. तो थकून जाऊन कुठे रस्त्यातच पडला असेल. मुनिवर्य, त्या असहाय्य मुलाला वनामध्ये एखाद्या लांडग्याने खाऊ नये म्हणजे झाले. अहो, पत्नीचा गुलाम झालेल्या माझा दुष्टपणा तर पहा. जो प्रेमाने माझ्या मांडीवर बसू पाहत होता त्या बाळाला मी दुष्टाने बसू दिले नाही की हो? श्री नारद म्हणाले, राजन, तू आपल्या मुलाची मुळीच काळजी करू नकोस. त्याचे रक्षण करते भगवान आहेत. तुला त्याच्या प्रभावाची कल्पना नाही. त्याचे यश जगभर पसरणार आहे. तो मुलगा लोकपालांनाही अशक्य असणारे काम करून लवकरच तुझ्याकडे परत येईल. तोच तुझे यश वाढविल.
मैत्रेय म्हणतात, देवर्षी नारदांचे हे बोलणे ऐकून उत्तानपाद राजा राज्याबाबत उदासीन होऊन मुलाचीच चिंता करू लागला. इकडे ध्रुवाने मधुवनात जाऊन यमुना नदीत स्नान केले आणि त्या रात्री पवित्रतापूर्वक उपवास करून श्रीनारदांच्या उपदेशानुसार एकाग्र चित्ताने श्रीनारायणांच्या उपासनेला प्रारंभ केला. त्याने 3 रात्रीनंतर फक्त शरीर निर्वाहापुरती कवठ आणि बोराची पाने खाऊन, फळे खाऊन श्रीहरींची उपासना करीत 1 महिना काढला. दुसऱ्या महिन्यात त्याने 6 दिवसांच्या अंतराने वाळलेले गवत आणि गळून पडलेली पाने खाऊन भगवंतांची उपासना केली. तिसरा महिना 9 दिवसांनंतर केवळ पाणी पिऊन समाधी योगाने श्रीहरींची आराधना करीत व्यतीत केला. चौथ्या महिन्यात त्याने श्वासावर नियंत्रण मिळवून 12 दिवसांनंतर केवळ वायू पिऊन ध्यानयोगद्वारा भगवंतांची आराधना केली. 5वा महिना लागल्यावर राजकुमार ध्रुव श्वासावर नियंत्रण मिळवून परमब्रह्माचे चिंतन करीत एका पायावर खांबाप्रमाणे निश्चल उभा राहिला. त्यावेळी त्याने शब्दादी विषय आणि इंद्रियांचे नियामक आपले मन सर्व बाजूंनी खेचून घेतले आणि हृदयस्थित श्रीहरीच्या स्वरूपाचे चिंतन करीत आपले चित्त दुसरीकडे कुठेही जाऊ दिले नाही. जेव्हा त्याने महदादी तत्वांचा आधार आणि प्रकृती व पुरुषाचेही अधीश्वर अशा परमब्रह्माच्या ठिकाणी धारणा केली, त्यावेळी उत्पन्न झालेल्या त्याच्या तेजाने 3 लोकांचा थरकाप झाला. जेव्हा तो राजकुमार एका पायावर उभा राहिला, तेव्हा त्याच्या अंगठ्याने पृथ्वी दबली जाऊन एखादा हत्ती नावेवर चढल्यावर ती नाव जशी पदोपदी डाव्या उजव्या बाजूला हेलकावे खाते तशी डगमगू लागली. ध्रुव आपल्या इंद्रियद्वारे आणि प्राण रोखून धरून अनन्य बुद्धीने जेव्हा विश्वात्मा श्रीहरींचे ध्यान करू लागला, तेव्हा त्याची समष्टी प्राणांशी अभिन्नता झाल्याने सर्व जीवांचा श्वासोच्छ्वास रोखला गेला. त्यामुळे सर्व लोक आणि लोकपाल श्वासाअभावी घाबरून जाऊन श्रीहरींना शरण गेले. देव म्हणाले, भगवन, सर्व स्थावर जंगम जीवांच्या शरीरातील प्राण एकदमच रोखला गेला आहे. असा अनुभव यापूर्वी आम्हाला कधी आला नव्हता. आपण शरणागताचे रक्षण करणारे आहात. आपल्याला शरण आलेल्या आम्हाला या दुःखापासून सोडवा. श्री भगवन म्हणाले, देवांनो, तुम्ही भिवू नका. ध्रुवाने आपले चित्त मज विश्वात्म्यात लीन केले आहे. यावेळी त्याने प्राणनिरोधन केल्याने तुम्हा सर्वांचा श्वास थांबला आहे. आता आपण आपापल्या लोकी जावे. त्या बालकाला मी या दुष्कर तपापासून परावृत्त करीन. अध्याय 8 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया चतुर्थस्कन्धे ध्रुवचरितेष्टमोऽध्यायः. हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली, वरदहस्तधर मम श्री. तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी. उद्धारावे चैतन्यघन श्री सद्गुरु हरिराया. दुरी तुझहूनी राहिले सांगमिका. फुका जीवनी जाहल्या कैक चुका. आता चरणी तुझ्याच अर्पण ही काया. क्षमा कर श्री सद्गुरुराया. ऋषिकेश मे वाग्मनः जातं. हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन्. क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त. श्री सद्गुरु चरणारविन्दार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु.